स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्मांचे. नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे. कर्मच होते गेल्या जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. कर्मच होते गेल्या जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. श्री स्वामी समर्थांचे. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणजे कोण हा अजूनही काही अज्ञानी लोकांना पडलेला प्रश्न आहे. तर बघा, अशा अज्ञानी लोकांना एकच सांगावंसं वाटतं, स्वामी म्हणजे नेमकं कोण? तर स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर तुमच्या मदतीला धावून येतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध झोळीत घेतात आणि त्यांना योग्य मार्गावरही आणतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे स्वामी. सुखदुःखाच्या पलीकडील अंतिम सत्य म्हणजे स्वामी. स्वामी तुमच्याशिवाय अपूर्ण आम्ही. स्वामी तुमच्याशिवाय अपूर्ण आम्ही. स्वामी भक्त हो, जो स्वामीमय झाला त्याला प्रत्येक वेळेस स्वामींचा अनुभव येत असतो. स्वामी त्याच्या जवळ आहे असं जाणवत असतं. तुम्हालाही जर असा अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींकडे एकच प्रार्थना करा की स्वामी, जीवनाच्या वाटेवर चालताना सुख येऊ द्या किंवा दुःख येऊ द्या, त्याची आम्हाला तक्रार नाही, पण जो काही प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहील त्या प्रसंगामध्ये मात्र तुमचा हात आमच्या हाती असू द्या. आमच्या पाठीशी सदैव तुम्ही उभे राहा, म्हणजे आम्ही कुठलाही निर्णय घ्यायला सक्षम असू. तर स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश देखील खूप छान असाच असणार आहे. फक्त व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर बघा, आजचा स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर तुम्हाला 3 फुलं दिसत आहे, त्यापैकी एक फूल निवडा आणि संदेश जाणून घ्या. तर बघा, ज्यांनी आता 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जमू दे आता तुझ्या मनाला स्वतःला सावरायला. जमू दे आता तुझ्या मनाला स्वतःला सावरायला. अनुभवाने शिकायला आणि मनाचा पसारा आवरायला. अनुभवाने शिकायला आणि मनाचा पसारा आवरायला. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मागे मनाला आता धावू देऊ नकोस. सहजासहजी कुणाच्या मुठीत तू मावू नकोस. सहजासहजी कुणाच्याही मुठीत तू मावू नकोस. आनंदाने हुरळू नको, वेदनेने खचू नकोस. कुणासाठी झुरू नको आणि स्वाभिमानाला विकू नको. कुणासाठी झुरू नकोस आणि स्वाभिमानाला मात्र कधी विकू नकोस. तुझ्या मनालाही कळू दे कुणीच नसतो कुणाचा. तुझ्या मनालाही कळू दे कुणीच नसतो कुणाचा. खेळ असतो सारा ज्याच्या त्याच्या मनाचा. खेळ असतो सारा ज्याच्या त्याच्या मनाचा. अरे कोणाशी उगाच वाद घालण्यापेक्षा किंवा स्वतःला वेळोवेळी कुणासमोर सिद्ध करण्यापेक्षा फक्त त्यावर एक काम कर, तू सरळ दुर्लक्ष करायला शिक. अरे दुर्लक्ष करणं हे वास्तविक कानशिलात मारण्यापेक्षाही भयानक आहे. अपमानाचं दुधारी शस्त्र आहे. याची जखम दिसत नाही, पण अशी झोंबते ना की समोरच्याची पंचेंद्रिय बधीर करण्याची ताकद त्यामध्ये असते. याचा वापर फक्त एकदा करून बघ. अरे कधीच गाठता येत नाही कुणाला कुणाच्या मनाचा तळ. कधीच गाठता येत नाही कुणालाच कुणाच्या मनाचा तळ. वरून नुसते मधाळ, पण अंतररंगात मात्र लपलेला असतो मळ. अंतररंगात मात्र लपलेला असतो मळ. म्हणून जरा आयुष्यात सावधगिरी बाळगायला शिक आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवू नकोस आणि तू स्वतः कोणाची उपेक्षा देखील करू नकोस. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. तुझ्या या स्वामी माऊलीशी प्रामाणिक राहा आणि तुझी कर्म चांगली करत राहा. आणि आमचं नाम घेता घेता आमचा होऊन जा. मग बघ, आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उथळ, नाहीतर तुझ्या भावनांचा कोंडमारा झाल्याशिवाय राहणार नाही. इथे प्रत्येकाला उत्तर देत बसू नकोस, कारण तुझ्या दुःखात काही लोकांचं सुख लपलेलं असतं. जेव्हा जेव्हा तू तुझं दुःख सांगतो तेव्हा तेव्हा त्यांना फार आनंद मिळतो. म्हणून प्रत्येकाजवळ तुझं दुःख व्यक्त करू नको. आणि एक गोष्ट लक्षात घे, आनंद हा नेहमी पेरावा लागतो, तो आपोआप कधीच उगवत नाही. आणि दुःख हे नेहमी गाडावंच लागतं.
त्याचा सर्वनाश आपोआप होतच नाही. दोनही बीज तुझ्याच हातात आहे. तूच ठरव आता तुला काय पेरायचं आणि काय गाडायचं. त्यावरच तुझं सुख आणि दुःख अवलंबून आहे. आयुष्यात एकदा की एखादी ठेच लागली तर तिथून पुढे मनाचे कधीच ऐकायचे नाही. तेव्हा मात्र डोक्याचा वापर करायचा. तेव्हा मात्र तुझ्या डोक्याचं ऐकायचं आणि तुझ्या डोक्याचं ऐकून शहाणं व्हायचं. कारण हे स्वार्थी जग तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा विचार करत नाही. आणि या स्वार्थी जगात जो मनाने विचार करतो त्या व्यक्तीला पायदळी तुडवलं जातं. म्हणून कुणाच्याही पायदळी तुडवण्यापेक्षा बुद्धीचा वापर कर, डोक्याचा वापर कर आणि कुणाच्याही हाताचं खेळणं होण्यापेक्षा एकटेपणाचा स्वीकार कर. अशा लोकांपासून तुझा बचाव होण्यासाठी तुझ्या मनाला मात्र धीट बनव आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घे. आमचं नाव सदैव मुखी ठेव. अरे, पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली भक्ती या जन्मात पूर्ण करायची संधी आम्हीच तुला दिलेली आहे. तू कोणत्या कुळातला आहे, तू कुठे जन्माला आला आहे यापेक्षा तू स्वामी सेवक म्हणून जन्माला आला आहे हे तुझं परमभाग्य आहे. आणि या स्वार्थी जगाच्या नादी लागण्यापेक्षा, तुझं माझं करण्यापेक्षा तू आमच्या सेवेत रममान हो. आणि तू केलेली सेवा मात्र आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही हे सदैव लक्षात ठेव. जो करतो सेवा त्याला नक्कीच मिळतो मेवा. जो करतो सेवा त्याला नक्कीच मिळतो मेवा. आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचं फूल निवडलं आहे, म्हणजेच 1 नंबरचं फूल निवडलं आहे, त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे, कुणी टाळेल तुला इतकं कधी कुणासाठी उपलब्ध राहू नको. कोणी टाळेल तुला इतकं कधीच कुणासाठी उपलब्ध राहू नको. प्रेमळ ठेव स्वभाव, पण कुणी गोड बोलून फसवेल इतकं जवळ कधी कुणाला येऊ देऊ नको. इतकं जवळ कधी कुणाला येऊ देऊ नको. चिंता आणि चिता या 2 शब्दांमध्ये फक्त एक टिंबाचा फरक आहे. पण बघ, चिता निर्जीव वस्तूला जाळते आणि चिंता जिवंत मनुष्याला जाळते. म्हणून चिंता सोड, चिंतन कर. चिंतेची चिता पेटवण्याचं काम हे चिंतनच करत असतं. तुझं जगणं सुंदर आहे रे, सतत तू रुसू नको. अरे, तुला हे आयुष्य मिळालं आहे, तुला हे जीवन मिळालेलं आहे, तर तुझं जगणं फार सुंदर आहे. तू कधी रुसू नको. तुझ्या आयुष्यात एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको. सगळंच तुझ्या मनासारखं होत नाही, पण जे मनासारखं घडतं त्याला मात्र विसरू नको. सगळंच काही तुझ्या मनासारखं होत नाही, पण जे तुझ्या मनासारखं घडतं त्याला मात्र विसरू नकोस. सुटतात काही हात नकळतपणे, पण जे हात तुझ्या हातात आहे त्यांना मात्र कधी तू सोडू नकोस. त्यांना मात्र तू दूर कधी लोटू नकोस. जगणं खूपच सुंदर आहे, फक्त तू हिरमसू नकोस, रडू नकोस आणि मुख्य म्हणजे खचू नकोस, भिवू नकोस. तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच खूप छान असा हा स्वामी संदेश होता. आणि प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करणारे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपण असे संदेश घेऊन येत असतो जेणेकरून एखाद्या खचलेल्या मनाला, एखाद्या घाबरलेल्या जीवाला एक प्रकारचा आधार मिळेल आणि स्वामींची शक्ती काय आहे हे त्याच्या लक्षात येईल आणि तो हळूहळू स्वामी मार्गात येईल. तर नक्कीच आपला हा उद्देश साध्य होईल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या परिवारातील सदस्यांपर्यंत हे संदेश आवर्जून पाठवा. त्यासोबतच तुम्ही आज कुठलं फूल निवडलं होतं हे देखील कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.